चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा असावा। जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचलाय, जो सवाल सध्या तुमच्या माध्यमाने आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर 30 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर, जसा हा सवाल सध्याच्या कंडिशनला तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच कुठेतरी हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झालाय। जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा विचारायला लागलाय की अखेर 30 एप्रिलपर्यंत आता किती वाढू शकतो कांद्याचा भाव। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेऊया। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि मायबाप कास्तकार बांधवांना सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे की 30 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतात कांद्याचे दर। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेला सर्वात महत्त्वाचा हा जो यक्ष प्रश्न आहे, जो की चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात उपस्थित झालाय। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे तो उत्तर घेऊया की 30 एप्रिलपर्यंत किती वाढू शकतो कांद्याचा भाव। जर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची भाव पातळी काय, मागणी पुरवठ्याची स्थिती काय, 30 एप्रिलपर्यंत या ठिकाणी मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहील व याचा परिणाम 30 एप्रिलपर्यंत कांद्याच्या भावावरती कसा होईल आणि या परिणामामुळे मग 30 एप्रिलपर्यंत जो कांद्याचा भाव आहे तो आपल्याला किती वाढताना दिसू शकतो। आता हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्नाचे एक एक करून उत्तर जाणून घेऊयात, पण याच्यासाठी एकच महत्त्वाची विनंती आहे की व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत जरूर पहा। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांदा भाव पातळी ती सध्याच्या कंडिशनला किती आहे बरं, तर ती सध्याच्या कंडिशनला आहे या ठिकाणी 700-800 रुपये प्रति क्विंटल पासून 1000-1100 रुपये प्रति क्विंटल। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला ही जी कांद्याची भाव पातळी आहे ती जेमतेम आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढे काय होऊ शकते तर आखाती देशांना कांदा निर्यात सुरू होऊ शकते। शिवाय अल निनोचा सावट आहे ज्यामुळे भारतात, बांगलादेश, पाकिस्तान सगळीकडेच पाऊस कमी पडणार आहे, त्याच्यामुळे आपलं उत्पादन कमी होणार आहे, बांगलादेशचे कमी होणार आहे, पाकिस्तानचंही कमी होणार आहे, म्हणजे उत्पादन कमी, मागणी जास्त आणि निर्यात सुद्धा जास्त होण्याची शक्यता। ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर अल निनोचा इम्पॅक्ट, आखाती देशांना कांदा निर्यात होण्याची शक्यता, या सर्वांमुळे 15 एप्रिलनंतर कांद्याच्या भावात सुधारणा होऊ शकते, ज्यामुळे कांद्याच्या भावात 200 ते 300 तेजी येऊ शकते आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा 1000 रुपये प्रति क्विंटल पासून 1400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावू शकतो। हां, याच्यापेक्षा खूप जास्त तेजी येईल याची शक्यता नाही, पण तेजी येईल एवढी मात्र शक्यता आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री कधी करावी, तर माझा तुम्हाला एकच सल्ला आहे की कांदा विक्रीची घाई करू नका, कारण हे जे सीझन चालू आहे कांद्याचं उत्पादन घटले, भविष्यात अल निनोमुळे कांद्याची लागवड आणि उत्पादन दोन्ही घटणार आहे, म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात कांद्याचा भाव 3 ते 5000च्या दरम्यान राहू शकतो आणि 5000ला क्रॉस करू शकतो। म्हणून कांदा आपला जर या ठिकाणी स्टॉक करता येत असला आणि साठवता येत असला तर साठवा आणि पावसाळ्यात विक्री करा, ज्यामुळे फायदा होईल। पण ज्यांना थोडीफार तेजी आली तर कांदा काढायचा, त्यांच्यासाठी महत्त्वाची या ठिकाणी सूचना की 30 एप्रिलपर्यंत 200 ते 300 तेजी येऊ शकते, इथं आपण कांदा हा विक्री करू शकता। भविष्यात देशात कांदा भाव कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांना सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।